अमृता, अमृता, रोज हिला उठवावं लागतं. किती वेळा सांगितलंय रात्री लवकर झोपावं म्हणजे सकाळी लवकर जाग येते, पण ऐकेल तर ना. अमृता अगं उठ. अगं निदान आज तरी लवकर उठायचं. अमृता, अमृता. विपुल, समीर, तुम्ही दोघं फक्त भेटा मला. बघतेच तुम्हाला. अजूनही मला विश केलं नाही म्हणजे काय? अमृता, थँक गॉड उठलीस एकदाची. काय ग एकटीच काय बडबड करतेस? काय नाही. तुझं झालं बोलून? नाही अजून. अमृता, वाढदिवसाच्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. नशीब तुझ्या तरी लक्षात आहे. अगं लेक आहेस तू माझी. तुझा वाढदिवस कसा बरं विसरीन मी. चल आवर, रेडिओ हो पटकन. हां, ऑफिसला जाणार आहेस ना? येस ऑफकोर्स. ऑफिसला तर जाणारच आहे मी. त्या विपुलशी अजिबात बोलणार नाही. कट्टी घेणार आहे त्याच्याशी. तुमची ना ती लहानपणापासूनची सवय आहे. तुम्ही दोघं मित्र ना लहानपणापासून कट्टी बट्टीचा खेळ खेळत असता. नाहीतर काय करू मी? तो विपुल समजतो काय स्वतःला? अजूनही बर्थडे विश केलेलं नाहीये त्याने मला. हो बाप रे. नाहीतर काय. मला तरी का करेल म्हणा. त्याच्या ऑफिसमध्ये नोकरीला आहे ना मी. आपल्या एम्प्लॉयला कोणी विश करतं का? हो. एक कॉल नाही, साधा मेसेज नाही, काही नाही. भेटू दे मला. बघतेच मी त्याला. बोलणारच नाहीये मी त्याच्याशी. आणि समीर, तुला सुद्धा बघतेच मी. अमृता, अमृता, अमृता. कॉल करतो. नको, कॉल नको. सरप्राईज दे माझ्या जीवलग मैत्रिणीला. तुझ्याशिवाय अपूर्ण आहे मी अमृता. विपुलच्या आयुष्यात हे जीवनसाथी बनून तू माझा श्वास आहेस. आणि श्वासाशिवाय कसं जगता येईल? छेडल्या तारा, फिरकला वारा, जराशा टेन्शन वरती मारून फुल्या. उद्याची परवा, उद्याला ठरवा, होऊ दे मस्तीच्या रे वाटा मोकळ्या. वाऱ्यावरती भिरभिरणारी किलबिल पाखरे, पाहून आपली हुल्लडबाजी जग है बाबरे. दिल बोले झूम रे बांगडू, दिल बोले झूम रे बांगडू, दिल बोले झूम रे बांगडू, दिल बोले झूम. दिल बोले झूम रे बांगडू, दिल बोले झूम रे बांगडू, दिल बोले झूम रे बांगडू, दिल बोले झूम. नॉटी नॉटी स्माइल सुख देऊन जाते फार. मीठी मीठी बोली मी हरवून जातो यार. हॅपी हॅपी लाईफ से लावून जाशी वेळ. हसणे उरते बाकी रडणे होईल फेल. ही वाईट कॉलर कमावते डॉलर, तरीही जगण्यामध्ये नाही ती मजा. सुखाचा नंबर
नेहमी नंतर उद्याच्या आशेवरती स्वप्नांच्या उड्या मोजून मापून जगतो त्याची लाईफ शॉर्ट रे आयुष्याचा नाही हा तर आपला फॉल्ट रे लटके झटके क्लासी तू लखलखती तलवार विसरून जातो महिने मी दिवस आणि वार चिंकी पिंकी डॉली काय देऊ तुला मीना देतेस पप्पी जप्पी मन खाऊन जाते भा मनाची दोरी तुझ्या घे हाती फिरूया जोडी जोडी आभाळी खुल्या विदाउट लॉजिक तू करतेस मॅजिक मनाला नकळत होती लाखो गुदगुल्या जंतर मंतर काही नाही जगणे शिक रे साधून संधी प्रॉब्लेम वरती मारू किक रे दिल बोले झूम रे बांगडू दिल बोले झूम रे बांगडू दिल बोले झूम रे बांगडू दिल बोले झूम दिल बोले झूम रे बांगडू दिल बोले झूम रे बांगडू दिल बोले झूम रे बांगडू दिल बोले झूम दिल बोले झूम रे बांगडू दिल बोले झूम रे बांगडू दिल बोले झूम रे बांगडू दिल बोले झूम. अरे आज सगळीकडे शांतता काय आहे काय आज पार्किंग मध्ये विपुल शिवाय कोणाचीच कार दिसत नाहीये जाऊ दे आज मलाच भरपूर काम आहेत निदान मोना तरी यायला हवी ऑर्डर फाईल्स बनवायच्या आहेत बरीच कामं पडली आहे कुणाचंच लक्ष नाही आहे कामात चला अमृता मॅडम कामाला लागा अरे Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Amrita. Happy birthday to you. Happy birthday to you. Thank you so much. Happy birthday Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday Amrita. थँक यू सो मच सर हे सगळं काय केलं तुम्ही मी माझ्या मैत्रिणीचा बर्थडे सेलिब्रेट करतोय ऑल युअर्स कम कट केक
थांब 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 थांब. सायलेन्स सायलेन्स. विपुल साहेब आज फार महत्वाची घोषणा करणार आहेत. काय 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 आम्हाला सुद्धा ऐकायचंय. अंबाओ, आधी घोषणा तर करू द्या मला. हा. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, अमृता ही माझी बालमैत्रिणी. लहानपणी की नाही ही माझ्याशी खूप भांडायची आणि मला सांगू गट्टू म्हणायची. प्लीज, ही काय सगळ्यांना सांगायची गोष्ट आहे. बघितलं, ही अशी नुसती मला तासत असते, भांडत असते, भांडायची. आता पण भांडते, पण गट्टू मात्र काही बोलत नाही. विपुल, आता पुरे झाला, नाहीतर खरंच मी तुला गट्टू म्हणेन. अच्छा. तर मला आजच्या दिवशी एक फार महत्वाची अनाउन्समेंट करायची आहे. अनाउन्समेंट कसली? सांगतो. लव लेटर, प्रमोशन लेटर. आजपासून विपुल इंडस्ट्रीजची जनरल मॅनेजर म्हणून मी अमृता देशमुखला नियुक्त करत आहे. विपुल, काय प्रकार आहे हा सगळा? अगं, ही सगळी तुझी मेहनत आहे. देशमुख साहेबांचं फार मोठं योगदान आहे या कंपनीला. त्यांच्या मेहनतीमुळे आज आपली कंपनी टॉप लेवलचा बिझनेस करते. हे कसं विसरेन मी? आणि त्यांची लीग सुद्धा त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आहे. म्हणून हे लवली अपॉइंटमेंट लेटर. मला मगाशी लवली म्हणायचं होतं. थँक्यू सो मच विपुल. आय मीन, बिट्टू. लहानपणी मी हिला बिट्टू म्हणायचो आणि ही मला गट्टू म्हणायची. गट्टू बिट्टू, नो. कॅफेटेरियामध्ये नाही आलोय की कुठे बसायचा विचार करतीस. तुला इथेच बसायचंय. दिस इज युअर सीट. जनरल मॅनेजर, विपुल टेक्सटाइल्स, अमृता देशमुख. Let me do the honors. Come. Aha! Wow! Beautiful. Happy? It's a small little gift from me to you on your well-deserving birthday. माझा तर विश्वासच बसत नाहीये. Hey, happy birthday. Thank you so much. May I come in, sir? ये काय ग? सर, या न्यू ऑर्डर्सच्या फाईल्स आहेत, तर तुमच्या सह्या हव्या होत्या. मला आजच पेपर्स पाठवायचे आहेत, सर. मगाशी मी काय म्हणालो होतो? तुमचं लक्ष नसतं. मी काय बोललो होतो? सर, आजपासून जनरल मॅनेजर कोण आहे? मॅम. मग सह्या कोण करणार? सर, प्लीज कर 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 कर. अगं, उद्या मी नसलो तर सह्या तुलाच करायच्या आहेत ना. काम थांबायला नको. वाव, युअर फर्स्ट साइन ॲज अ जनरल मॅनेजर. क्लॅप फॉर. येस. झालं एवढंच? हो सर. थँक्यू सर. थँक्यू मॅम. ए, रिटर्न गिफ्ट कुठे आहे? काय पाहिजे तुला? ठीक आहे, वेळ आली की सांगेनच. बिट्टू, चला कामाला लागूया. हो हो, तुम्ही लागा कामाला, आम्ही बघतो तुम्हाला. वा.
अमृता हॅपी बर्थडे. उलटा हॅलो हॅलो सफिशियंट नाही तर तुमच्याकडून टाका ना. फोन करायचा अमृताला, बर्थडे तिचा. हॅलो 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 रिचार्ज करावं लागेल. हॅलो. हे बघ रागवू नकोस. हे बघ मी विश करतोय तुला हॅपी बर्थडे. प्लीज रागवू नकोस. हे बघ मी विश केलंय. हा वाव, किती गोड बोलतोस रे तू समीर. आय मीन उपकारच केले ना तू माझ्यावर मला विश करून, नाही का? अरे प्यार करने वाले कभी वक्त का तकाजा नहीं किया करते. 12च्या आत केलंय ना मी तुला विश. ही बोलायची पद्धत झाली. अरे शेवटी तुझाच आहे यार. आता फोन ठेव, मला बरीच कामं पडली आहेत. अरे मी एक बिचारा गरीब कलावंत. आमच्या चाळीत कधी कधी वीज नसते. बॅटरी रिचार्ज कशी करणार, तुला विश कसा करणार. शपथ खोटं सांगतोय, खरं बोलणार नाही. खोटंच्या खरं. प्लीज थोडं ऍडजस्ट करून घे ना प्लीज. झालं समीर, आता माझं डोकं खराब व्हायच्या आत फोन ठेव. अरे हे भारी आहे, हे भारी आहे तुमचं. म्हणजे मी एवढी मेहनत केली, रिक्षा एवढी मेहनत केली, धावत दुकानात गेलो, रिचार्ज मारला. काय 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 मारलं? रिचार्ज मारलं. हे बघ माझं ऐक, मला बरीच कामं पडलेत, तुझ्याशी बोलायला वेळ नाहीये माझ्याकडे, कळलं ना? तू कधी सुधारणार नाहीस. अच्छा, बिघडवलं कोणी होतं मला? येडपटेस खरंच तू. एक मिनिट, तू काही विसरतेस का मला बोलायचं? म्हणजे बघ काहीतरी राहिलं असेल बघ. म्हणजे तू नेहमी फोन ठेवताना बोलतेस ते आठव. ऐक, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. मेरे सपनों की रानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया. समीर भाऊ चला चला, घंटा वाजली. आजा आजा अमृता. ऑटोग्राफ प्लीज. अमृता हुनी गोड. समीर, तू सगळं विसरलायस ना? काय? तू मला दिलेला पहिला ऑटोग्राफ, आपली पहिली भेट. जाऊन बसशील थेट? देशील? देशील देशील का नाही देशील, ऑटोग्राफ है भेट. खुश बहुत होगी तुम. आई अजिबात नाही. का? तुझा फोन करायला लागत आहे सकाळपासून. मी गरीब बिचारा नाट्य कलावंत. आमच्या चाळीत कधी कधी लाईट्स नसतात, त्यामुळे तुला फोन कसा करणार? फोन चार्जच नसतो ना माझा. तुझे फोन कॉल्स रिसीव्ह कसे करणार त्यामुळे? हो ना? आयला तुमच्याकडे पण लाईट नव्हती? समीर, तुला ना आता. दादा ओ दादा, तुम्हाला सांगितलं असं टुकुर टुकुर बघत जाऊ नका म्हणून. जा, प्लांट फुले का बघा जा. आलोच. सॉरी. मला सांग, संध्याकाळी किती वाजता भेटतोयस? 6 वाजता. नक्की? म्हणजे यू बेटर बी इन टाइम. ये बेबी ये. चल बाय. या. काय 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 मेन तुला सांगायचं राहिलं. काय झालं? आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. ऑल द बेस्ट. येस. हॅलो. आयला मकरंद नासपुरे. अहो मकरंद नासपुरे नाही हो, मी फक्त भरत. भरत जाधव. अहो मी त्यांच्या बी फॅन आहे आणि तुमच्या बी फॅन आहे. हॅलो. आणि हे काय? हे स्कूटर तुमचं आहे? हो ना, माझी बंद पडली, धक्का मारत नाही तो. काय तुमच्या हिरो लोकांना आहे ना फक्त पैसा कमवायला पाहिजे. हो. एक नवीन गाडी विकत घेता येत नाही. जाता का? झालं? आली ना आता गाडी ढकलायची वेळ. ढकला ढकला. जा ना आता. माझं एक काम होतं तुमच्याकडे. काय? माझी गाडी बंद पडली आहे, थोडी धक्का मारू लागता का? अरे तुझ्या प्रेम काय असतं, कशाला म्हणतात, मला काहीच माहित नाही. प्रेम, आपुलकी, माया, ममता
या व्यतिरिक्त वाढलेलो मी. अनाथ आश्रमात वाढलो, मोठा झालो. स्वतःचा खर्च चालावा म्हणून दुसऱ्यांच्या दारात पेपर टाकले. पेपरमध्ये हिरो हिरोईनचे फोटो बघितले ना की मला खूप मजा वाटायचं कधीतरी यामध्ये ना आपलाही एखादा फोटो यावा. कोणी चिडवण्यासाठी ए हिरो अशी हाक मारली ना की त्याची पण गंमत वाटायची. मग ठरवलं याच क्षेत्रात काम करायचं, इथेच राहायचं बस. पण कधीतरी आयुष्यात तुझ्यासारखी सुंदर व्यक्ती येईल असं नव्हतं वाटलं. माझ्यावरती प्रेम करणारं कोणीतरी असेल असं मला कधीच नव्हतं वाटलं. समीर, चढ उतार तर माझ्या आयुष्यात आलं रे. बाबा गेले ना तेव्हा ते जाण्याचं दुःख व्यक्त करण्याच्या आधीच बाबांचीच जागा घ्यावी लागली रे मला. विपुला नोकरी दिली, आई बहिणीचं शिक्षण या सगळ्या जबाबदाऱ्या अंगावर पडल्या आणि माझंच चकणं राहून गेलं रे. तू भेटलास आणि नव्याने आयुष्य जगावंसं वाटलं मला. हातातून निसटून गेलेले क्षण परत मिळाल्यासारखे वाटले. आणि समीर, खरंच सांगते, तू जितकं प्रेम करतोस ना माझ्यावर, त्याहून कितीतरी पटीने जास्त प्रेम मी तुझ्यावर करते. अमृता, नुसतं प्रेम असणं वेगळं आणि आयुष्यभर साथ निभावणं वेगळं. मी कर्मकरंठा पडून उताणा करी नाना कल्पना, परी येथे काहीच घडेना. ये इश्क नहीं आसा इतना समझ लीजिए. आग का दरिया है और डूब के जाना है. मी आयुष्यभर साथ देईन तुझी. लग्न करशील माझ्याशी? लव यू. कधी आलास राघव? हे काय आत्ताच आलो. तुम्ही अमृता मॅडमच्या आठवणीत गुंतला होतात तेव्हा आलो. काय ऐकलंस? आय लव्ह यू. हा, आपलं त्यामध्ये त्यांच्या फोटोकडे बघताना तुम्ही म्हटलात ते ऐकलं. आय लव्ह यू असं ऐकलंस तू मी बोलताना? हो 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 हो. तुला नाही वाटत तुला अशी रोजची सवय झाली असं चोरून ऐकायचं सगळं? माफ करा, चहा घ्या ना, गरमागरम आहे. तू घेतलास? घेतो ना. मजा घे. हो. ओम गणपते नमः. ओम गणपते नमः. ओम गणपते नमः. गणपते नमः. ओम गणपते नमः. ओम गणपते भर्गो देवस्य नमः. बाप्पा, आजच्या ऑडिशन मध्ये पास कर बाप्पा. नाटकात काम करणाऱ्या प्रत्येक कलावंताला मनापासून वाटत असतं की एक दिवस तो मोठ्या पडद्यावर झळकावा. आजची ऑडिशन पास करून दे देवा, आजची ऑडिशन पास करून दे. 2 किलो पेढे दिन. गणपती बाप्पा मोरया. कट इट समीर. वाह काय ऍक्टर आहे. वाह सुपर. अरे वा वा वा. सकाळ सकाळ ही सडकी तोंड घेऊन काय येतं माझ्याकडे? समीर फाइनेंसर दोस्त है यार तू मेरा. तेरे सिवा और कौन है ही कौन मेरा यहाँ पे. गप्पे, इथे मी एक शो करून पैसा जमा करतोय आणि हे थोबाड वर करून पैसे मागायला येतात. लाज नाही वाटत कर तुम्हाला? 500 रुपयासाठी एवढा अपमान समीर? अपमान तुला काही कळतो का रे? एवढा घोडा झाला, जाऊन नोकरी कर. एक्सक्यूज मी प्लीज. मी काय बोलू शकतो? काही बोलू नकोस, चालतो इथनं. मी मित्रा तुला सांगू इच्छितो की आम्ही इंटरव्ह्यूला जातोय, आम्हाला नोकरी मिळणार. नोकरी मिळणार तुम्हाला? हेच कारण सांगून माझ्याकडनं किती पैसे लाटले तरी आजपर्यंत? आमच्याकडे तुझी फिक्स डिपॉझिट आहे समीर. 1 घंटा फिक्स डिपॉझिट म्हणे. किती पैसे घेतलेत ना माझं मलाच माहित नाही आजपर्यंत. डोंट वरी, आम्हाला हे नोकरी मिळणार म्हणजे मिळणारच. तुम्हाला नोकरी मिळेल ना तो दिवस कधीच चुकवणार नाहीये.
अरे असा अपमान करू नकोस रे आमच्या गरीब पामरांचा. पामरा रे काय लोक आहेत रे पामरा. मरा एकदाचे. मित्रा तू जे काही पैसे दिलेस ना ते आम्ही आजच संपू. चल 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 चल. काय माणसं दिली देवा तू पण मला. बाप्पा ऑडिशन पास करे. येतो. कसला विचार करतोयस एवढा? अमृता, माझ्या हातून रोल गेला. अरे मग त्यात काय एवढं, दुसरा मिळेल. अमृता, अगं हा रोल माझ्यासाठी खूप महत्वाचा होता. टर्निंग पॉइंट होता माझ्या आयुष्याचा. हा रोल म्हणजे आपलं भविष्य होतं. भविष्य. समीर, अरे पण सगळं झालेलं ना फायनल, मग आता असं या क्षणी अचानक काय झालं? पॉलिटिक्स फक्त राजकारणीच लोक करतात असं नाही. आमच्या सिनेमातही तेच चालतं. डायरेक्टरने त्याच्या जवळचा माणूस घेतला आणि मला घरचा रस्ता दाखवला. मग काय उपयोग आहे ग माझ्या या स्ट्रगलचा? काय उपयोग आहे सांग ना. आणि काय असं काय हवंय मला? एक संधीच ना. माझं टॅलेंट प्रूव्ह करण्याची एक संधी हवी आहे मला. म्हणजे या क्षेत्रात ज्याचा गॉडफादर नाही त्याला काम नाही, असंच ना. समीर शांत हो बघू. का टेन्शन घेतोस इतकं? हे बघ, मला खात्री आहे पूर्ण तुझ्या मनासारखा रोल तुला नक्की मिळेल. यू आर सच अ गुड ऍक्टर. आणि हे बघ, तुझं मागे बसलाय ना देवळात, त्याला आहे आपली काळजी. तो सगळं ठीक करेल. अमृता, मी एक ठरवलंय. या नाटकाच्या दौऱ्यावरनं आल्यानंतर मला काम मिळेल न मिळेल माहित नाही. मी एक नोकरी करेन. समीर, मी नोकरी करेन. आपण लग्न करू. आपण सुखात राहू. समीर प्लीज, असलं काही डोक्यातही आणू नकोस प्लीज. हे फक्त तुझं स्वप्न नाहीये समीर, माझंही स्वप्न आहे. मला तुला खूप मोठं सुपरस्टार झालेलं बघायचंय. असे मोठे पोस्टर्स असणार तुझे. समीर द सुपरस्टार. माय समीर. तू आहेस ना माझ्या बरोबर. मग मी होईल सुपरस्टार. खूप मोठा सुपरस्टार होईल. That's like my समीर. निघायचं? एक मिनिट. ते माझं ना, मी काय झालं? काय हरवलंय का? हो रे, ते मी बघ, तुझी स्माईल हरवली. चला, हसताना किती छान दिसतोस रे. काय मम्मा प्लीज, काय बोलतेस तू? हे बघ विपुल फक्त माझा एक चांगला मित्र आहे. त्या पलीकडे मी त्याच्याबद्दल काहीच विचार करू शकत नाही. अमृता, अगं काय कमी आहे विपुलमध्ये? देखणा आहे, स्मार्ट आहे, श्रीमंत आहे. आणि हे विसरू नको ग अमृता, तुझ्या बाबांच्या निधनानंतर त्यानं आपल्याला खूप मदत केली आहे. त्याचे खूप उपकार आहेत आपल्यावर. आणि महत्वाचं म्हणजे त्यानं तुला मागणी घातली आहे. विपुलने आपल्यावर उपकार केलेत म्हणून मी त्याच्याशी लग्न करू? अमू, मम्मा हे बघ, तू जे काही म्हणालीस ना ते सगळं मान्य आहे मला, पण
माझं काही आयुष्य आहे की नाही? माझे निर्णय, मला काय वाटतंय ते. मम्मा, मी तुला सांगणारच होते. माझं एका मुलावर प्रेम आहे. समीर नाव आहे त्याचं. समीर? कोण समीर? ऍक्टर आहे तो. आय मीन स्टेज आर्टिस्ट. नाटकांमधून कामं करतो. आता फिल्मसाठी. तो साधा नाटकात काम करणारा कलाकार आहे. तो तुला सुखी ठेवू शकेल? अमृता, अगं नीट विचार कर. विपुल चांगला मुलगा आहे आणि उद्या त्याला नाही काम मिळालं, काय करणार आहेत तुम्ही? हा, प्रेम आंधळं असतं अमृता, पण आपण आंधळे नसतो ना. मम्मा, आंधळेपणाने कोणताही डिसिजन घेतलेला नाही आम्ही. माझं खरंच खूप प्रेम आहे का त्याच्यावर. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? हा, आम्हाला फक्त तुझ्या आशीर्वादाची गरज आहे. आणि विपुलला मी समजावेन ना. तो समजून घेईल सगळं. मम्मा, तू ना एकदा फक्त समीरला भेट. तू त्याला एकदा भेटलीस ना की तुला कळेल तो किती चांगला आहे. अगं ठीक आहे, मी भेटीन त्यालाही, बोलीन त्याच्याशी. थँक्यू. पण एवढं लक्षात ठेव अमृता, आशीर्वादानं संसार चालत नसतात. पण एवढं लक्षात ठेव अमृता, आशीर्वादानं संसार चालत नसतात. समीर, तू कधी मोठा स्टार होशील आणि कधी लग्न करशील रे माझ्याशी? हे स्ट्रगल तर आयुष्यभर चालू असतं ना. पण सेटल होणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आता आईला तर तयार केलंय मी. आता सगळं काही तुझ्यावर अवलंबून आहे बघ. मला खात्री आहे तू मला पश्चाताप करायला लावणार नाहीस. काली घाटी के पीछे है शैतान रहता है साहब. काली घाट के पीछे शैतान रहता है साहब. अच्छा नो. ऑटोग्राफ प्लीज. अरे आई शोभत तू. सरप्राईज. अरे स्पॉट दादा, चेअर लेके आओ. राहू दे, कशाला उगाच. रेंदे चल छोड़ बैठ मां. आधी ऑटोग्राफ. तू आलीस ना की मला मी कोणीतरी मोठा स्टार असल्यासारखं वाटतं. आहेसच तू. थँक्यू. काय ऑफिस बिस नाही? होतं ना, हाफ डे घेऊन आल्या. म्हटलं तुला सरप्राईज द्यावं. फोन तरी करून यायचं ना मग. मी ते तुला सरप्राईज द्यायला आले ते आवडलं नाही वाटतं. अरे पागल. अरे यार, फिल्म लाइन है, लोकेशन कभी भी चेंज हो जाता है, इसलिए बोला. ओके, नेक्स्ट टाइम कॉल करून येईन. पण काही ते उन्हात का बसलायस? काय पॅकअप नाही झालं तुझं? पॅकअप मेकअप करून बसलोय सकाळपासून, एक शॉट नाही झाला. त्यात काय वैतागायचं एवढं? हे बघ, हे फ्रस्ट्रेशन आहे ना, हेच तुझ्यात एक वेगळी जिद्द निर्माण करेल बघ. नाटकांमध्ये मी मोठमोठ्या भूमिका करतो, सिनेमांमध्ये छोट छोटे रोल मन नाही करत यार. समीर, असा विचार नको करूस. हे बघ, ही एक फेज आहे. आणि मी तुला सांगितलं ना, तो आहे ना तिथे वर बसलेला, तो सगळं नीट करेल. आणि डोंट वरी, लवकरच समीर द सुपरस्टार असं सगळ्यांना कळेल. तू आहेस ना माझ्यासोबत. तुझ्याच सोबत. सच्ची. सर. मुच्ची. सर. सर. मुच्ची. कुच्ची. सर. तो बोलतो. आन्सर मेरे को लगा, मला वाटलं सर तिकडचं. चला सर, तुमचा सीन लागतोय. हा ड्रेस चेंज आहे. अबे कंटिन्युटी वाला आहे ना. डायरेक्टर जे म्हणतो ना तेवढंच करा. उगाच आपलं डोकं चालवू नका. तुम्हाला माहितीये ना, आपला डायरेक्टर फॉरेन रिटर्न आहे. फॉरेन रिटर्न आदमी के साथ काम करो पागल. चला राजे, नाहीतर सीन चेंज होईल. सेवक आलोच. राणी सरकार, सीन चेंज झालाय, कपडे चेंज सांगितले, आर्टिस्ट चेंज व्हायच्या आत मला जायला हवं. आज्ञा असावी. चला थांब ना थोडा वेळ. चला ना सर. जाना पडेल. थोडा वेळ. चला ना सर. ऐक तरी, उद्या आईने बोलले तुला, विसरू नकोस. अरे ऐक, बाय.
का ग? अजून नाही आला समीर? येतच असेल तो. ओ, मग फोन लाव त्याला. फोन ट्राय केला होता पण स्विच ऑफ लागतोय. डोंट वरी, ऑन द वे असेल, येईलच एवढ्यात. येऊ दे की, पाहूया की वाट. आता तो येणारच आहे म्हटल्यावर मला काही प्रॉब्लेम नाहीये. काय झालं बेटा? मम्मा प्लीज. अमू बेटा, अगं मी तुला हिणवत नाहीये, पण तुझा चॉईस चुकीचा आहे एवढं मात्र मला कळतंय. मम्मा, अगं आत्ताच बघ ना, आता एवढ्या महत्वाच्या विषयावर बोलायला देखील त्याला वेळ नाहीये. अगं तो तुझा विचार कधी करणार आहे? मम्मा कम ऑन, काहीतरी प्रॉब्लेम आला असेल अगं त्याला. अगं प्रॉब्लेम असेल तर फोन करून सांगता येतं ना, मोबाईल आहे ना त्याच्याकडे. अमू, अगं जरा माझ्या बोलण्याचा विचार कर. गरिबी काय असते हे फार जवळून पाहिलंय ग मी. पैसा ही गोष्टच माणसाचं महत्व मोजणारी आहे. अगं ज्याच्याकडे पैसा नसतो ना, त्याची किंमत एक पैसा एवढी देखील नसते ग. आणि तोच पैसा विपुलकडे आहे. आणि आता राहिली तुझ्या प्रेमाची गोष्ट. थोडे दिवस होईल तुला त्रास, मग सगळं सुरळीत होईल. अमू जरा विचार कर ग. आय जस्ट हेट यू समीर. आज तुझ्यामुळे माझ्या मम्मासमोर आपल्या प्रेमाला मान खाली घालावी लागले. मी कधीच माफ नाही करणार तुला, कधीच नाही. ए हॅलो दी, अगं मी मानसी बोलतेय. हा बोल ग. हॅलो दी, तुझ्या आवाजाला काय झालंय? नाही कुठे काय, बोल ना. कधी येतेस तू इथे? अगं मी 8-10 दिवसात येतेस तिकडे. बरं ऐक, अगं तुझी बहीण आज इंजिनियर झाली आहे. बरं, माझं थोडं सबमिशनचं काम बाकी आहे, तेवढं आटपलं की मग मी आलेच तुमच्याजवळ. मग तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही. लवकर ये, खूप आठवण येते तुझी. मला पण खूप आठवण येते तुझी. आलेच मी. बरं मी जरा घाईत आहे, ठेवू आता फोन. अमृता, अमू, विपुलचा फोन आहे, तुला डिनरला न्यायचं म्हणतोय. अगं तो तुलाच फोन लावत होता, तुझा फोन बिझी येत होता. बोल त्याच्याशी बोल. मम्मा. हो बोल. हॅलो बेटू. काय करतेस? बरं ऐक, रेडी राहा, मी येतोय तुला घ्यायला. आपल्याला डिनरला जायचंय. ओनली यू अँड मी, कॅन्डल लाईट. विपुल, माझा मूड नाहीये. हे तुझ्या मूडचं काही घेणं देणं नाहीये मला. मला जायचं तुझ्या बरोबर आणि तुला यायचंय माझ्या बरोबर. दॅट्स इट. विपुल प्लीज. मला काही ऐकायचं नाहीये. विपुल माझा खरंच मूड नाही यार, मला नाही यायचंय, मला खरंच मूड नाही. विपुल, मी बोलतेय. हा मम्मी बोला. ती येईल रे. तू ये थोड्या वेळात. नाही पण तिचा मूड ऑफ काय? काही झालंय का? नाही रे, काही प्रॉब्लेम नाहीये, तू ये. हा ठीक आहे, मी येतो. ओके बाय. हे घे. अमृता, अगं ऐक, जा त्याच्याबरोबर, म्हणजे तू ना या मूडच्या बाहेर येशील. हा अगं मी लेक्चर देत नाहीये, ऐक माझं. अमू बाळा, जा अगं, बरं वाटेल तुला. ठीक आहे. मी एक स्वप्न पाहिलं होतं अमृता, आणि त्या स्वप्नात माझे जीवनसाथी म्हणून मला फक्त तूच दिसत होतीस. तुझ्याशिवाय मी नाही जाऊ शकत. सिरियसली, आय लव्ह यू अमृता.
आय लव्ह यू टू विपुल. तुला कधी जाणवलं की मी तुझ्यावर प्रेम करतोय म्हणून? तुला आठवतंय आपण 11वीत असताना त्या राजूने मला गुलाबाचं फूल दिलं होतं आणि त्या संध्याकाळी तू त्याला खूप बदलवला होता. तेव्हाच मला कळलं होतं की तू किती प्रेम करतोस माझ्यावर आणि मी तुझ्या प्रेमात किती वेळ येते. मग बोलली का नाहीस? वाट बघत होते. कसली? म्हणजे कदाचित तू दुसऱ्या कोणाचा विचार केलास ना? का आपण काढेन तुला पण आणि त्याला पण. खरंच 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 खरंच. हॅलो, तुला माहितीये मी तुला इथे का बोलवलंय? नाही, तुला की नाही मला काही सांगायचंय. बऱ्याच दिवसांपासून, इनफॅक्ट बऱ्याच वर्षांपासून ही गोष्ट माझ्या मनामध्ये अशी घर करू नये विचार करतोय. कधी सांगावं. आज ती वेळ आली. पण असं वाटतं की अभिनय तो कवी नाही. कसं सांगू तेच कळत नाही. गट्टूला बिट्टूला काही सांगायचे पण फट्टू झाली. बर्थडेच्या दिवशी तुला आठवते मी तुला काही बोललो होतो? बोलण्यासारखं खूप काही आहे पण आता नाही. बोलू? तुला काही प्रॉब्लेम आहे का? म्हणजे तू अशी ऑफ का वाटतेस? तुझं लक्ष नाही आहे का? आता हे नको सांगूस की आपल्याला इकडनं निघायचंय. निवांत बसून आज मन मोकळं करायचंय मला. ठीक आहे? सो नो घाई ऑफ गोईंग होम. ऍक्च्युली मलाही तुला काही सांगायचंय. मी खूप दिवसांपासून विचार करत होते. तुला हे माहीत असायला हवं म्हणून तर खास तुला इथे घेऊन आलोय. विपुल, मी प्रेमात आहेस? या तुला आय न्यू इट. तुला कसं माहीत? मला माहीतच असणार ना. तुझ्या डोळ्यात दिसते. आणि तुला मी नाही ओळखणार तर कोण ओळखणार? किती सोपं केलंस तू अमृता. ॲक्च्युली यू कॉट मी. मला खरंच कळत नव्हतं तुला कसं सांगायचं. पण किती लाजतीस. मग मग सांग्या घरी आईला. तेच तर सांगायचं होतं आज. पण मूर्ख आलाच नाही तो. आय मीन समीर. समीर नाव आहे त्याचं. आय मीन ॲक्टर आहे तो. नाटकातून कामं करतो. आय मीन सिनेमासाठी प्रयत्न चालू आहेत त्याचे पण स्ट्रगलिंग ॲक्टर. होईल सेटल लवकरच म्हणून आईने बोलवायला सांगितलं पण असं नाही आला तो. कळत नाहीये रे कुठे. फोन सुद्धा लागत नाहीये त्याचा. काही कळत नाहीये कसं कॉन्टॅक्ट. काय झालं? आर यू ओके? घुसमट होते.
राघव दादा, अहो काय झालं काय? अहो काल रात्री उशिराने घरी आले, खूप टेन्शन मध्ये होते, अस्वस्थ होते. एवढा अस्वस्थ मी त्यांना कधीच पाहिलं नाही. मी त्यांच्या रूम मध्ये गेलो तर पाहतो तर काय, ते बेशुद्ध पडले होते आणि बाजूला गोळ्यांची बाटली पडली होती. तात्काळ मी डॉक्टरांना फोन केला आणि इकडे हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. तुम्ही खरंच खूप बरं केलं राघव दादा. काय म्हणाले का डॉक्टर? डॉक्टर म्हणाले की धोका टळलेला आहे, काळजी घ्यावी लागेल म्हणे. शुद्धीवर कधी येतील ते? ते काय सांगता येत नाही, पण तुम्ही असं करा, तुम्ही इथं बसा. नाही 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 नाही, मला भेटायचं विपुलला. कुठे तो? नाही, पण डॉक्टर म्हणले की जोपर्यंत शुद्धीवर येत नाही ना तोपर्यंत त्यांना काही भेटता येणार नाही म्हणून. राघव दादा ते सगळं ठीक आहे, पण मला निदान बघू तरी द्या त्याला. आहे कुठे तो? ते बघा तिकडे. चल लवकर. बोलो जान. समीर एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. अरे प्रॉब्लेम बोल यार, मैं सॉल्व कर दूंगा. विपुलने आत्महत्या करायचा प्रयत्न केले. काय म्हणजे? का म्हणजे कशासाठी? विपुल शुद्धीवर आल्यावर खरं काय ते कळेल, पण मला ना एक वेगळीच शंका येते. काल रात्री विपुल आणि मी डिनरला गेलो होतो, तेव्हा मी सहजच विपुलला तुझ्याबद्दल सांगितलं तर तो एकदम अस्वस्थ झाला रे. तर जेवलाही नाही, असाच निघून गेला. मला असं वाटतंय की विपुल माझ्यात गुंतत चाललाय. हे बघ, हे जे कारण तू मला सांगतेस ना, हे दुसऱ्या कुणालाच सांगू नकोस, कळतंय का? समजतंय का तुला? एक गोष्ट मला कळत नाहीये यार, की एखाद्याला मरावंसं वाटावं इतकी का तू सुंदर दिसतेस? समीर प्लीज, ही मस्करी करायची वेळ नाहीये. विपुलचा जीव गेला असता तर. सॉरी यार, सॉरी आय एम सॉरी. हां बरं ऐक, संध्याकाळी तुला भेटतोय मी. तोपर्यंत विपुलही शुद्धीवर येईल, म्हणजे त्याने हा अटेम्प्ट का केलाय याचं खरं कारणही आपल्याला कळेल. ओके ओके. काळजी घे स्वतःची सुद्धा. बाय बाय. काय चाललंय काय तुझं? सगळं बोलणं ऐकलंय मी तुझं. आई अगं यात माझी काय चूक? मी सांगितलं होतं का विपुलला आत्महत्या कर म्हणून? अगं पण एक लक्षात घे, त्याचं तुझ्यावर खरं प्रेम आहे. यशी आत्महत्या करून खरं प्रेम नाही का सिद्ध होत? अमृता मॅडम, साहेब शुद्धीवर आले. तुम्ही दोघं थांबा इथेच, मी भेटून आले. हो चालेल. विपुल तू पड बघू, आराम कर, पड. का केलंस असं? का आणि कशासाठी? एकदाही माझा विचार करावासा नाही वाटला. विपुल अरे काय कमी आहे तुझ्या आयुष्यात? सगळं तरी तुझ्याकडे. एक सक्सेसफुल बिझनेसमॅन आहेस तू, सगळ्यांचा आदर्श आहेस तू, आणि तूच आणि मी आहे ना तुझ्यासोबत. मग काय प्रॉब्लेम काय? तू नाहीये माझ्या आयुष्यात. मी खूप प्रेम करतो तुझ्यावर अमृता. काल मला रेस्टॉरंटमध्ये तुला हेच सांगायचं होतं.
मला तुझ्याशी लग्न करायचं, पण जेव्हा मला कळलं की तुझ्या मनात दुसरंच कोणीतरी आहे आणि म्हणून तू हा पर्याय निवडलास. अमृता, मला हे वैभव, हे यश, ही प्रसिद्धी काही नकोय. मला फक्त तू हवीस. मी आहे तुझ्या सोबत कायम. तुला असं का वाटतं मी तुझ्या सोबत नाहीये? हा बघ, अशी तुझ्या समोर बसून राहीन मी आयुष्यभर. हा अमृता, मला तुझी सहानुभूती नको, तुझं प्रेम हवं. वेडा आहेस तू, खरंच वेडा आहेस. विपुल, यू आर माय बेस्ट फ्रेंड आणि एका मित्राची जागा कोणीच घेऊ शकत नाही. बट फॉर दॅट यू हॅव टू प्रॉमिस मी. तुला मला प्रॉमिस करावं लागेल की तू हे असं काहीतरी पुन्हा नाही करणार. प्लीज. तू आता आराम कर, मी जरा डॉक्टरांना भेटून येते. मॅडम, स्टाफ आलेला आहे. ओ, तुम्ही काही सांगितलं तर नाही ना त्यांना? नाही, काहीच नाही सांगितलं. फक्त तब्येत खराब झाली आहे एवढंच सांगितलं. ते एक बरं केलं. एक काम करा, त्यांना कळवा की विपुल सर आराम करतायत ते. नाहीतर तुम्ही इथे थांबा, मी त्यांच्याशी बोलून येते. आलेच मी. समीर, काय करू रे मी आता? ऑर्डर कर ना यार, पनीर चिली खाएंगे. समीर, विपुल विषयी बोलते मी तुझ्याशी. लक्ष कुठे तुझं? एवढा सेन्सिबल माणूस हे असं कसं वागू शकतो ना, तेच मला कळत नाही. मलाही तेच कळत नाही रे. विपुल सारख्या माणसाने आत्महत्या करायचा प्रयत्न. तुला सांगू समीर, तू ना आत्ता आलायस माझ्या आयुष्यात. आय मीन, विपुल माझा लहानपणीपासूनचा मित्र आहे रे. अगदी जवळचा मित्र आहे तो माझा. त्याला या अशा अवस्थेत नाही बघू शकत रे मी. तो मरता मरता वाचलाय माहिती त्याची अवस्था. समीर, त्याला जर काही झालं असतं ना तर. हे बाबा, हे तुझं काही खरं दिसत नाही मला. तू बहुतेक माझा पत्ता कट करणार आहे. समीर प्लीज, तू जर माझा पत्ता कट केलास ना तर मला हे असंच काहीतरी करावं लागेल का? समीर, कापलंय तिकडे. तुला तरी सिरियस होऊच नकोस, जाऊ दे. आता एक आहे, सिरियस झालोय मी. तू जा रे, मी जाते. ऐक, हे बघ, मी 1.5 महिन्यासाठी नाटकाच्या दौऱ्यावर चाललोय. डेट फायनल आहेत, मला जावं लागेल आता. मी तुला आधीच सांगितलं होतं, या 1.5 महिन्यात तू विपुल बरोबर चांगली वाग. म्हणजे आपला विषयही त्याच्या पुढे काढू नकोस. मुळात नीट बोल त्याच्याबरोबर. तो मित्र आहे माझा, मी नीट नाही बोलणार का त्याच्याशी? ऐकशील माझा आधी? बोल. हे बघ, विपुल बरोबर नीट वाग. मुळात तू कामात लक्ष घाल आणि त्यालाही कामात लक्ष घालायला लाव. मी दौऱ्यावर आल्यानंतर आपण लगेचच लग्न करू. एकदा तुझं लग्न झालं हे त्याला कळलं की तो तुझ्यामधनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल आणि आपण मदत करू ना त्याला. ते पण आहेस रे. या दरम्यान त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून दे आणि आत्महत्येचा विचार कधीच त्याच्या मनात डोकावणार नाही अशी वाग. हे सगळं मला का नाही सुचलं? मुलींनी फक्त सुंदर दिसण्याचं काम करावं. तू पण पण खरंच माझा बुद्धू हिरो इतका बुद्धिवान कसं झाला? हिरो कोणाचा आहे बाबा? चला निघायचं.
अभी ना जाओ छोड़ के बिल भी भरा नहीं. मग भरा आणि चला, मला हॉस्पिटलला जायचंय. चल. खरंच यार, तुझ्याशी बोलल्यावर इतकं बरं वाटतंय ना मला. बोलायला पाहिजे. बोलल्याने दुःख हलकं होतं, मन प्रसन्न होतं. तसं नाही रे, पण सकाळपासून इतकं टेन्शन होतं ना मला की नको. चला निघायला हवं मला. विपुल वाट बघत असेल. कुठे कुठे? हॉस्पिटलला. असं काय अर्थ आहे यार? समीर निघते, चल. उगाच उशीर. थोडा वेळ काढ ना सोबत प्लीज. निघायला हवं, वाट बघत असेल तो. काय झालं? यानंतर डायरेक्ट 1.5 महिन्यांनी बघणार आहे मी. मी सांगितलेलं ना दौऱ्यावर जायला. हाय हाय मार ही दोघी. नखरे करू नकोस, मला निघायला हवं प्लीज. चल माझ्या बरोबर. तू चल. समीर. हा सर, रिगार्डिंग ऑफिस मॅटर. काही क्लायंट्स येणार आहेत आणि तुमची अपॉइंटमेंट आहे सर. अरे हो, ते क्लायंट्स येणार होते. हो सर. आणि मला तर तुम्ही एकदम फिट दिसताय. कधी येताय सर ऑफिसला? आणि इतर स्टाफ तुम्हाला फार मिस करतोय. आय नो, मी पण स्टाफला खूप मिस करतोय. फिट आहे ते सगळं ठीक आहे, पण इतकाही फिट नाहीये की मी लगेच येऊ शकतो. मला वाटतं 2-3 दिवस अजून लागतील. टिल देन यू मॅनेज. ओके सर, मी करते मॅनेज. पण अमृता मॅम, तुम्ही येताय ना ऑफिसला? नाही मोना, आय एम सो सॉरी, बट जोपर्यंत विपुल सर पूर्णपणे बरे होत नाहीत तोपर्यंत आय हॅव टू बी विथ हिम इथेच. सो यू हॅव टू मॅनेज प्लीज. हां ठीक आहे, खूप कामं आहेत मला आता. चला सर, मी येते. ओके, बाय बाय. बाय. कामाचं खूप टेन्शन घेतलेलं दिसते नाही? सगळी जबाबदारी तिच्या एकटीवर पडली आहे ना. बरं ऐक ना, इथे खरंच आता 2-3 दिवस झाले मला कंटाळा आलाय. डॉक्टरांना विचार कधी डिस्चार्ज येतात. अच्छा, मी सतत तुझ्या जवळ असते म्हणून तुला कंटाळा आलाय वाटतं. तू सतत जवळ असेल असंच कायम वाटत असतं. औषधं घ्यायची? मला नको ते औषधं. का? मला नको, ते कडू असतात खूप. अरे असं काय? मला नाही येणार आता औषधं काय गोड? विपुल डॉक्टर आले तर त्यांना इंजेक्शन द्यायला सांग ना तुला. नखरे करू नकोस, तुला लवकर बरं व्हायचंय. मला नाही बरं व्हायचंय. नाही व्हायचं का? कारण बरं झालं तर तू तुझ्या घरी जाणार, मी माझ्या घरी जाणार. त्यापेक्षा इथेच बरं आहे. तू पण आहेस इथे, मी पण आहे इथे. विपुल नखरे करू नकोस. चांगली प्रायव्हेट रूम आहे, गप्पा मारायला मिळतात. तू असं नाही ऐकणार. तुला तर व्हॉट? दॅट्स लाईक अ गुड बॉय. अमू, अजून कशी नाही ग आली ही? मम्मा, तू 4 वेळा विचारून झालास मला हा प्रश्न. अगं यायला पाहिजे होती इतक्या वेळात. हो ग, येतच असेल. आता 5-10 मिनिटं होतात इकडे तिकडे. तू शांत बस बघू. काय बनवलं सिजाडी खायला? गुलाबजाम केले, शिरा केलाय. वा, लाडू केले. आलं ग, माझं बबडं आलं. मस्त झालं. खुश आली तुझी लाडकी लेक. माझ्या दोन्ही मुली सारख्याच लाडक्या आहेत. माँ, आपकी आंखों में ये नमी, आप निरूपा रॉय की फिल्में ज्यादा देख रही हो क्या? आनंद अश्रू आहेत ते. आईचं मन असंच असतं. लहान आहे ना ग, आईच्या हृदयातले अश्रू समजायला वेळ लागेल तिला. झाली ना ग तुझी एक्झाम? आता नाही ना जाणार परत? हो बाबा, झाली एकदाची. आता मी इथेच राहणार. इथेच राहणार आहे म्हणजे? तुला कुठे जाऊच देणार नाही होता मी.
तुझ्याशिवाय आम्ही दोघी इतक्या बोर झालो होतो ना. आता तू आलीस ना, इतकी धमाल करू ना. मला पण तुझी आणि मम्मीची खूप आठवण यायची. 5 किलो वजन कमी झालंय माझं. ते हॉस्टेलचं खाऊन इतकी बोर झाली होते ना मम्मा मी. मग आता घरचं खा. हो. आणि गप्पा मारत बसू नका. चल पटकन फ्रेश हो, आवर, मी पानं घेते. चला चला लगेच लगेच. ओके मम्मी. आणि गुलाबजाम गेलेत ग तुझ्या आवडीचे. अरे वा. बरं चल, बाकीच्या गप्पा ब्रेक के बाद. येस. काय म्हणतो रिपोर्ट? रिपोर्ट एकदम नॉर्मल आहे. अच्छा, आज डिस्चार्ज देऊया म्हणतोय तुम्हाला. अरे वा. पण इतक्या लवकर का? इतके दिवस तुम्हीच म्हणत होते डिस्चार्ज द्या म्हणून, आणि आज का नको म्हणताय? ते काय डॉक्टर, मला हॉस्पिटलची सवय झाली आहे, त्यामुळे असं वाटतं की थोडे दिवस राहूया इथे. नाही तसं हे हॉस्पिटल आपलंच आहे. पण देवाचरणी अशी प्रार्थना करतो की परत तुम्हाला इथे यायला नको. थँक्यू डॉक्टर. चला सिस्टर. डॉक्टरनं खूप घाई लागलेली दिसते नाही? सर, मी फॉर्मॅलिटीज पूर्ण हो करतो. तुम्ही पूर्ण करा. थँक्यू सर. आता तू इथे का थांबलायस? जा तू पण जरा त्या बाथरूम मध्ये बघ काय राहिलं का. जा. मी पण जरा इथे आवरू. तू कुठे अरे चाललीस? विपुल, काय झालं? डॉक्टर. तू पण ना. सर नमस्कार. नमस्कार. विपुल देसाई सर आपणच का? हो. मी कुणाल कारखानीस, तुमचा खूप मोठा फॅन आहे सर. ओके. तुमचे यशस्वी उद्योजक पुस्तक मी वाचले आणि प्रकाशनाच्या वेळी मी उपस्थित होतो, पण आपली भेट झाली नाही सर. अरे हो, केवढी स्तुती करताय. ठीक आहे. ही स्तुती नाहीये सर, जे मनात होतं ते बोललो. तुमचे आर्टिकल आम्हा तरुणांना एक प्रेरणा देतात. खूप खूप छान पुस्तक तुम्ही लिहिलंय सर. जीवनात कुठली गोष्ट साध्य करायची असेल तर अंगी जिद्द असावी लागते. खरंय सर. आणि थँक्स सर. येऊ मी. थँक्यू मॅम. सर जाता जाता एक सांगायची खूप इच्छा आहे मला. सांगू सर, तुमची परमिशन असेल तर? हा विचारा. खूप छान जोडी आहे सर तुमची. नाईस कपल. हो थँक्यू. काय नाव म्हणाल आपलं? कुणाल सर. परत भेटूया सर. येस. थँक्यू. मानसी, म्हणजे त्याला असं म्हणायचं होतं की मला जरा बोलू दे नाही. प्लीज कंटिन्यू. बोल. काय ठरवलंय काय तुम्ही पुढे? पुढे आता काय, तुला छळायचा विचार आहे. आय मीन तुला माझ्यासोबत रोज शॉपिंग करायची आहे, समजलं ना? ते तर मी करीनच ग. मी काय विचारतोय, देईन आता एक मुक्काम पुढच्या दृष्टीने काय विचार केलास का? कुठे करिअर वगैरे? आता ना मला फुल लाईफ एन्जॉय करायची आहे, करिअरचं बघू नंतर. हे सिरियस वगैरे होणार अरे आहे? सुट्टी चालू आहे तिची. बघ ना. सिरियसचं काय? तू पण हो ना जरा सिरियस. मी कसा असतोय हिला माहितच नाही. म्हणजे मी केवढा सिरियस झालोय ते एका व्यक्तीवरती. जाम सिरियस झालोय मी, आणि ती व्यक्ती पण माझ्यावर खूप सिरियस झाली. विपुल तू काही खाल्लंच नाहीयेस? बिस्किट्स? नाही मला नको बिस्किट वगैरे काय खायचं. मग मी विचार करतोय आता आईच्या हातचं जेवायचं. बऱ्याच दिवसांनी आलोय, रात्रीचं जेवणच जाऊया. काय विपुल घे ना. दी किती आग्रह करते माझी. बहिणीला तर विचारत पण नाहीये. तू अच्छा असंच पाहिजे. एक्सक्यूज मी. आलेस मी. कोणाचा फोन आहे? ते अननोन नंबर आहे, माहित नाही. आलेच. हिला अननोन नंबर कधीपासून यायला लागले? फ्रेंडचा असेल रे. बोल, काय बोलत होतास? कोण मग? तुझ्या स्वप्नातला राजकुमार. हॅलो. हा बोल. हॅलो जान. तुझी खूप आठवण येते मला पण खूप आठवण येते तुझी. हाय कुठे आहेस? काय करतेस? अरे ते विपुल आलाय आणि मानसी सुद्धा आली आहे ना. अच्छा, साली आधी घरवाली भी आई है. बरोबर. विपुल बरोबर प्रेमाचं नाटक करता करता खरंच त्याच्या प्रेमात नको पडूस. समीर प्लीज, काय बोलतोयस तू? मी नाटक करायला काय ऍक्टर आहे तुझ्यासारखी? ठीक आहे, मी ठेवते फोन. ऐक महत्वाचं सांगायचंय. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू.
मला स्वतःहून सगळं काही सांगणार आहेस का मला विचारावं लागेल? काय? आय मीन मी इथे नसताना बऱ्याच काही गोष्टी घडल्यात आणि कदाचित मी इथे आली नसती तर मला काहीच कळलं नसतं, हो ना? कशाबद्दल बोलतेस तू? दी, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? हो. मग हा विपुल, तू आणि कोण तो समीर, हा काय ड्रामा चाललाय कळेल का मला? काय मी आईला देखील विचारायचा प्रयत्न केला पण तिनेही तो विषय तिथेच टाळला. मला कळेल का काय चाललंय? तिदू, तू माझी मोठी बहीण आहेस. लहानपणापासून प्रत्येक गोष्ट शेअर केली आपण एकमेकींसोबत. मग आता का लपवतेस? सांगते, सगळं सांगते. हे सगळं खरं तर कधी सुरू झालं मलाही कळलं नाही अगं. विपुल आणि मी लहानपणापासून फ्रेंड्स आहोत पण आमच्यातलं हे नातं कधी समजलंच नाही. माझं प्रेम समीरवर आहे. हे जेव्हा विपुलला कळलं तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसला. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. मला खरंच समजत नाही त्याच्याशी कसं वागू, त्याला काय बोलू मी. काय? विपुलने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला? बाप रे. पण त्याला तो तरी काय करणार? माझी दीदी आहेच तेवढी छान, गोड आणि सुंदर. पण माझं प्रेम समीरवर आहे. ओ समीर. मम्मा चल, मला उशीर होतोय. या मुलीला ना सारखी घाई असते. हा, हे घे टिफिन. थँक्यू. विपुल आवडते ते सगळं बनवलंयस ना? हो ग, जेवढं शक्य होईल ना तेवढं बनवलंय मी. व्हेरी गुड. चल निघते हो. मी. अमृता, हां थांब 1 मिनिट. मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. बोल ना. बस 1 मिनिट, बोलूया आपण. अमृता, विपुल बद्दल तुला आता काय वाटतंय? काय वाटतं म्हणजे? छान वाटतं. ही इज माय बेस्ट फ्रेंड मम्मा. काय वाटायचं त्याच्याबद्दल? आमू, अगं तू त्याच्याशी इतकी अटॅचमेंट वाढवली आहे की त्यालाच तो प्रेम समजू लागेल आणि तो परत असं काहीतरी करेल अशी भीती वाटते. पुन्हा तसं काही होणार नाही. डोंट वरी. बेटा, अगं दिवसभर त्याच्याच सोबत असतेस, सारखा त्याचाच विचार करतेस, घरी आल्यावर सुद्धा त्याच्याशीच चॅट करते. अगं याचा अर्थ त्यानं काय धरायचा? हां म्हणजे तू बोलतेस ते पण बरोबर आहे म्हणा, पण मम्मा मी असं ठरवून त्याला माझ्यापासून लांब नाही ना करू शकत. आमू, अगं एका जावयाच्या रूपात ना मी त्यालाच पाहिलंय. नीट विचार कर. अगं त्यानं तुझ्यासाठी जीव द्यायचा पण प्रयत्न केला. जीव द्यायचा प्रयत्न केला म्हणून त्याचं माझ्यावरचं प्रेम सिद्ध होत नाही मम्मा. आणि सांगून सांगून कंटाळा आला आता मला. प्लीज. मला वाटतं विपुल माझ्यात पुन्हा इन्व्हॉल्व होण्याआधी मला सावरायला हवं. गुड मॉर्निंग दीदा. गुड मॉर्निंग डार्लिंग. गुड मॉर्निंग मम्मा. गुड मॉर्निंग बेटा. झाली झोप? हो, इथे आल्यापासून जाम झोपतेय मी. ए मम्मा मला चहा दे ना. हो दे. तुम्ही चहा घ्या पण मला निघायला हवं, फार उशीर झालाय मला. ए दीदी, मला 10,000 रुपीज दे ना. मम्मा तिला दे ग पैसे हवेत तेवढे. ए आज मी फुल शॉपिंग करणार माझ्या फ्रेंड सोबत. ये खूप मजा. अगं चांगलं लाडवून ठेवलंय तू तिला. ए मम्मा दे ना ग. तुझी लाडकी लेक आणि माझी लाडकी बहीण. अजून कोणाची लाड करणार आपण? म्हणून लाडवून ठेवलंस का? चल तू एन्जॉय कर, मी निघते. पक्का. बाय. अमू, गाडी हळू चालव बेटा. बाय. बाय दीदी. बाय. हॅलो समीर.
ओके या टेक केअर बाय. मॅम हां बोला. या मेलचं मला आन्सर करायचं होतं. काय सांगू त्यांना? काय प्रॉब्लेम आहे? यांच्यासोबत आपण लास्ट टाइम डील केलंय मोना. हो केलंय की. मग टेल देम येस. शुअर ना? ऑफकोर्स मी त्यांना चांगलं ओळखते, काही काळजी करू नकोस. मेल पाठव त्यांना. शुअर. हा इशू कसा सॉल्व्ह करायचा मला कळतच नव्हतं. थँक्यू. अरे नो प्रॉब्लेम. आता जबाबदाऱ्या घ्यायला शिक. हो नक्की. बाय द वे एक छोटंसं काम कर. हा बोला ना. हा डबा आणलेला विपुलसाठी, त्याला देशील? या शो वाय नॉट. सावकाश सांडेल. या. चला कामाला लगा. थँक्यू. सेंड. हा बोल. हॅलो विपुल, निघायचं? निघायचं म्हणतेस? हो रे 9 वाजले. ठीक आहे निघूया की. तू या कॅबिनमध्ये एकत्र कॉफी पिऊ आणि मग निघू. ओके आय सी यू. ओके बाय. चला चला लेट्स गो. कुठे? घरी. बस ग, पाऊस बघ किती छान पडतोय. म्हणूनच सांगते निघूया. थांब ग, अगं आपलं कॉफी प्यायचं ठरलं होतं ना. आता बस बस तू खाली. अरे बस ग. घ्या हो मॅडम. हे रेडी? थँक्यू. रेडी म्हणजे मी बनवलेली नाही, मशीन मधली आहे. आय नो दॅट. बस ना. नाही नाही इट्स ओके. तर मी हा विचार करतोय की तू आता ऑफिस सांभाळ आणि मी घर सांभाळतो. तस का लागला? नाही नाही म्हणजे कल्पना खूप चांगली आहे, पण प्रत्यक्षात नाही उतरवता येणार नाही. का? कारण विपुल सर कंपनी तुमची आहे, तुम्हाला तर यावंच लागणार ना. तुमची? फक्त नाही म्हणजे आपली सगळ्यांचीच आहे. तसंही तुम्ही शिकवलंय, कंपनी आपली समजून काम केलं तरच कंपनीची ग्रोथ होते. इज इट? बाय द वे आता कंपनीची जनरल मॅनेजर आहे मी. जबाबदाऱ्या वाढल्यात, काम तर करावंच लागणार ना. कॉफी संपली असेल तर निघूया. थांब ना. कुठे घाई कुठे? नाहीतरी माझ्या घरी कोण आहे माझी वाट बघायला? तुझ्या घरी कोणी नसेल, पण माझ्या घरी माझी आई आहे. सो आहे. थांब ना. एवढा छान पाऊस पडतोय, बन मग कॉफी. विपुल तेच सांगते, बघ पाऊस किती पडतोय, मला निघायला हवं, खूप उशीर झालाय. हो का? निघावंच लागेल ना. येस प्लीज. ठीक आहे. चला या लेट्स गो.
विपुल काय झालंय सगळं? दीदी, अगं विपुलचा फोन घे. ए काय झालंय? तू कट का केलास त्याचा फोन? तू बोलत का नाहीयेस त्याच्याशी? काय झालंय तुला? तू 3 दिवसापासून ऑफिसलाही गेलेल नाहीयेस. काय झालंय मला कळेल का? मानसी प्लीज जस्ट लीव मी अलोन. मला एकटीला सोड. मला जायला सांगतेस तू? अगं दी आहेस तू माझी. लहानपणापासून प्रत्येक गोष्टी शेअर केल्यात आणि आज मी तुला एकटीला सोडू? मानसी आय एम सॉरी. ते मला असं नव्हतं म्हणायचं ॲक्च्युली. मग झालंय काय तुला? तू ऑफिसला का जात नाहीयेस? कळेल का मला? ते मी विपुलचा फोन आहे ना? मी थांब. हॅलो. हां बोल विपुल. हो 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 सांगते ना. अरे तिची थोडी तब्येत बरी नव्हती ना म्हणून नाही आली. हो हो ती उद्यापासून ऑफिसला येणार आहे. ओके हो बाय बाय. तू उद्यापासून ऑफिसला जाणार आहेस? मला नाही जायचं. मला काही ऐकायचं नाहीये. तू जाणार आहेस म्हणजे जाणार आहेस. मानसी जाणार आहेस दीदी. मोना साधारण पुढच्या 15 दिवसात हे काम व्हायला पाहिजे. ऑफकोर्स मॅम होणार ना. गुड. आपण ओव्हरटाईम सुद्धा सुरू केलंय ना आता. ओ इज इट? दॅट्स ग्रेट. बरं या बघ या काही डिझाईन्स बनवल्यात मी. विपुलशी पण बोलणं झालंय. सो हाँगकाँगची वाव सुपर्ब. यू लाईक इट? या किती सुंदर डिझाईन्स आहेत या. थँक्यू. तुम्ही पुढच्या 10 वर्षांचा विचार करून बनवल्यात ना? या राईट. देअर इज लॉट ऑफ कॉम्पिटिशन मोना. आपण हे असं काम केलं ना तरच या कॉम्पिटिशनमध्ये टॉपला राहू शकतो. मॅम मला आज खरंच खूप बरं वाटतंय. का ग? कारण गेल्या काही दिवसापासून तुम्ही कुणाशीच बोलत नव्हतात आणि सरांशी पण बोलत नव्हतात. मॅम तुम्ही खुश असलात, हॅपी असलात ना की ऑफिस कसं जिवंत असतं, काम करायला मजा येते. मोना जॉब करत असताना आपल्यासोबत कोणी असो किंवा नसो आपण आपलं काम प्रामाणिकपणेच केलं पाहिजे. आपली पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ वेगळी ठेवायला शिकलं पाहिजे आपण. आणि समजा उद्या मी या कंपनीत काम करायला नसले म्हणून काम करणं ते थांबणार नाही आहे ना. आय एम ॲग्री मॅम. मला मान्य आहे ते. पण तुम्ही ऑफिसचे हृदय आहात आणि तेच जर नसेल किंवा ते जर काम करत नसेल तर बाकीच्या पार्टवर त्यांचा परिणाम होणारच ना. म्हणून मॅम तुम्ही आनंदी राहा म्हणजे आम्ही काम करू.
यावेळी तारीख सुद्धा चुकली. टेन्शन येते उगाच. काही व्हायला नको. चेकअप करून घेतलं पाहिजे. रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. आताच्या तरी रिपोर्टवर ना 4 आठवडे झाले असं दिसतंय. काय? हो, खरं आहे हे. रिपोर्ट तर तेच सांगतायत. एक बोलू का? खरं तर मला पर्सनल बोलायला नकोय, पण एक सांगते. ज्याचं हे बाळ आहे ना, त्याला लवकर लग्न करायला सांगा. काळजी घ्या आणि काय प्रॉब्लेम आला तर मला सांगा. नक्की. थँक्यू. माझ्या पोटात बाळ आहे. काय झालं माझ्या हातून? मी फार मोठी चूक केली आहे. 4 आठवड्यांचं बाळ वाटतंय माझ्या पोटात. म्हणजे बाळ विपुलचं असूच शकत नाही. कारण विपुल सोबत तर माझे संबंध. म्हणजे बाळ विपुलचं नाही, हे बाळ समीरचं आहे. समीर आणि मी लग्न करणारच आहोत, पण समीर तू दौऱ्यावर जाण्याआधी हेलो समीर. बोलो डार्लिंग. मी बरी आहे. तू कधी येणार आहेस? अरे आ रहा हूँ यार 2-3 दिन में मेरी दुल्हनिया को लेने. प्लीज समीर लवकर ये. मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. बोलो जान. नाही आता नाही. तुला भेटूनच बोलेन मी तुझ्याशी. प्लीज लवकर ये ना. अगं 2-3 दिवसात पोहोचेन मी, आणि आलो की लगेच ठरल्याप्रमाणे लग्न करू. हो समीर, लवकरात लवकर. बरं एक सांगायचं राहिलं. बोल ना. आय लव्ह यू. लव्ह यू टू. बाय. मी काय म्हणतो तुमच्या लक्षात येते का? मागच्या महिन्यात प्रोडक्शन कमी का झालं? लुक ॲट द फिगर्स. सर ऍक्च्युली काही कारणं आहेत. कोणती कारणं? सर, आपल्या ऑफिसमध्ये लेडीज एम्प्लॉईज जास्त आहेत आणि त्यांची लहान मुलं देखील आहेत. कधी कधी ती लहान मुलं आजारी असतात किंवा दुसऱ्या कारणामुळे त्यांना ऑफिसला यायला जमत नाही. आणि सर, त्याचा थेट परिणाम आपल्या प्रोडक्शनवर होतोय सर. असं म्हणून कसं चालेल? प्रोडक्शन कसं वाढेल याचा विचार करा. बस. मला ही थातूरमातूर कारणं नको आहेत. आय नीड रिझल्ट्स, नो एक्सक्युजेस. ॲक्च्युली यावर एक सोल्युशन आहे. हाऊ अबाउट स्टार्टिंग अ बेबी सिटिंग इन द कंपनी? आपण कंपनीतच पाळणाघर सुरू केलं तर? ओ हां. नाही म्हणजे ज्या लेडीज स्टाफला लहान मुलं आहेत किंवा त्यांना घरी सांभाळायला त्रास होतो त्यांनी त्या मुलांना इथे आणायचं, कंपनीच्या पाळणाघरात ठेवायचं आणि जाताना सोबत घेऊन जायचं. आय मीन त्यामुळे आई बाळापासून लांबही राहणार नाही आणि तिचं कामात लक्षही लागेल. व्हॉट्स हे? गुड. अमृता, तुम्हाला कशी वाटली आयडिया? नाही, गुड आयडिया. सुंदर कल्पना आहे. पाळणाघर असायला हवा ना कंपनी. हो. ठीक आहे. कदम, तुम्ही याचे पेपरवर्क तयार करा. ठीक आहे. खरंच याच्यामुळे आपल्याला खूप फायदा होईल. खूप छान कल्पना आहे. मिसेस राठी, प्रत्येक गोष्टीत आपला फायदा बघितला जात नाही. काही गोष्टीत दुसऱ्यांचं हितही पाहिलं जातं. सर, आपण ऑफिसमध्ये डिस्पेन्सरी ओपन केली तर? आणि माझा विचार आहे की आपण लेडीज डॉक्टर सुद्धा अपॉइंट करूया. ठीक आहे मग. याच्याही फॉर्मॅलिटीज पूर्ण करू. माने, ही जबाबदारी तुमची. एक चांगली जागा बघा आणि डिस्पेन्सरी ओपन करा. तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण होतील. पण माझी जी गरज आहे, माझी काय गरज आहे? प्रोडक्शन. माझं प्रोडक्शन कुठल्याही परिस्थितीत कमी होता कामा नये. हे जे फिगर्स या महिन्यात दिसत आहेत ना, ते परत नाही दिसता कामा मला. ठीक आहे? येस सर. यस सर. तुम्हाला जी काय मदत लागेल ती मी आणि अमृता मॅडम द्यायला तुम्हाला सदैव तयार आहोत. एनी मोर क्वेश्चन्स?
नो सर. नो Any more ideas? नो सर. Any more suggestions? नो सर. Let's have lunch break. Come. ओके सर, थैंक यू. बोलो साहब. अमृता मैडम से मिलना है. आज मैडम तो नहीं आई. अच्छा, विपुल साहब है? साहब तो हैं जी. मिलना है. Yes, come in. एक्सक्यूज मी. हाँ. हाय, समीर, अमृताचा मित्र. अरे समीर, ये प्लीज बस ना. बस Thank बस. आज इथे कसं काय येणं केलंस? आजच आलो दौऱ्यावर ना. अरे वा, कुठलं नाटक करतोयस रे सध्या? मेरी जान तुझ्यात. मेरी जान तुझ्यात. अरे वा, क्या बात है. फॅन्टॅस्टिक टायटल आहे. आजच आलो दौऱ्यावर ना. हां. म्हटलं अमृताला भेटून जावं. अरे पण अमृता आज आली नाहीये, ती घरीच आहे. हो, कळलं ते मला. म्हटलं आलोच आहे तर तुम्हालाही भेटून जावं. नाही, चांगलं केलंस. काय करणार, चहा कॉफी? नाही नाही, काय नको. बोल बोल. एक सांगायचं होतं. हां. मी आणि अमृता आम्ही दोघं लग्न करतोय. पाणी घेणार ना. समीर, तुला हे माहितीच असेल, कदाचित अमृताने तुला हे सांगितलंही असेल की आम्ही बालपणीचे मित्र आहोत. अगदी जीवलग मित्रमैत्रीण. एक मिनिट. हॅलो. या, डोंट डिस्टर्ब मी फॉर अनदर 5 minutes. तर खूप चांगली मैत्री आहे आमची. तर असं आमचं आत्ताच हल्लीच ठरलं. म्हणजे तू मला वाटतं आजच आलास ना नाटकाच्या दौऱ्यावर ना. हां, म्हणून तुला माहित नाही. आम्ही एकमेकांच्या प्रेमात कधी गुंतलो त्याचं मला कळलं नाही. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की हे आमचं प्रेमाचं रूपांतर जर लग्नात झालं तर चांगलंच आहे की. कारण आम्ही एवढे चांगले एकमेकांना ओळखतो तर ते संबंध आणखी दृढ व्हावेत. म्हणून हल्लीच ठरलं आमचं लग्न करायचं. म्हणजे सासूबाईंना सुद्धा सांगून झालंय, म्हणजे अमृताच्या आईला. मला वाटतं तिने तुला सांगितलं नसेल, पण आता मी तुला सांगतोय. आणि लग्नाची तारीख ठरली की तुला दोन्हीकडनं यायचंय. ओके. विपुल, थोडा गैरसमज होतोय तुमचा. तुमचा जीव वाचावा म्हणून मीच अमृताला बोललो होतो तुमच्याबरोबर चांगलं वागायला, तुमच्याबरोबर प्रेमाने वागायला आणि तुमच्याबरोबर मैत्री प्रस्थापित करायला. तूही सांगितलं होतंस का आमचे संबंध प्रस्थापित? समीर, आमच्यातले संबंध मैत्रीपुरते मर्यादित न राहता तुला कळतंय मी काय म्हणतोय? म्हणूनच आम्ही लग्न करायचं ठरवलंय. हॅलो समीर. कुठे आहेस तू? मी घरीच आहे रे. मम्मा आणि मानसी जरा बाहेर गेलेत. बरं मला सांग, तू परवा नक्की येतोयस ना? का ग, असं नक्की का विचारतेस? कुठे बाहेर जायचंय का तुला? कुणासोबत एन्जॉय करायला? समीर, काय बोलतोस तू हे? तुझ्या ऑफिसच्या गेटवर मी आत्ता. ऑफिस जवळ आत्ता? अरे अरे पण तू परवा येणार होतास ना, मग आज अचानक? बरंच झालं ना असं अचानक आलो. बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला ग अचानक. का असं वागलीस तू? म्हणजे प्रेम माझ्या बरोबर आणि संबंध विपुल बरोबर? क्या बात आहे मॅडम, वा क्या बात आहे. किती प्रेम केलं होतं ग तुझ्यावर, का असं वागलीस? समीर एक मिनिट हे बघ, तुला इथलं ना खरंच काही माहित नाही. अरे तुला विपुलने काय सांगितलं मला नाही माहित, पण अरे हे बघ असं काही नाहीये. तुझी अमृता
फक्त तुझीच आहे समीर, खरंच. आणि मग विपुल सोबत असलेल्या संबंधांचं काय? का मग खोटं आहे सगळं? पुन्हा खोटं आहे का सगळं? यू चीटेड ऑन मी अमृता. समीर तो फक्त एक ऍक्सिडेंट होता. जाणून बुजून केलेल्या गोष्टींना ऍक्सिडेंट म्हणत नसतात अमृता. समीर, तोंड सांभाळून बोल. हे बघ प्लीज विश्वास ठेव माझ्यावर. तुला भेटून मी सगळं सांगणारच होते. अरे म्हणूनच तुला विचारते ना कधीपासून, तू कधी येतोयस? लवकरात लवकर ये. मी त्याआधीच तुला सगळं कळलं, त्याला मी काय करू रे? हे बघ समीर, कानांनी ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास नसतो ठेवायचा. आपल्या दोघांमधला विश्वास हाच खरा पुरावा आहे ना. प्लीज बिलीव्ह मी समीर, तुझी अमृता फक्त तुझीच आहे. विश्वास ठेव माझ्यावर. विश्वासघात केलास तू आपल्या प्रेमाचा. आजपासून आपल्यातले सगळे संबंध संपले. माझ्यासाठी तू मेलीस अमृता. आणि एक गोष्ट सांगायची राहिली. I hate you, अमृता. I hate you. समीर माझा एक मिनिट ऐकून घे प्लीज. माझ्यावर विश्वास ठेव समीर. हॅलो समीर. समीर फोन उचल. समीर तू समजतो तसं काही नाही रे. प्लीज फोन उचल. हां बोल अमृता. तू समीरला काय सांगितलंस? मी त्याला सांगितलं की आपलं लग्न ठरलंय आणि खूप लवकर आपण लग्न करणार आहोत. विपुल, आपल्यात जे ऍक्सिडेंटली घडलं त्याबद्दल तू समीरला काय सांगितलंस? हो ऐकून घे. हो मला बोलायचं नव्हतं पण त्या हिट ऑफ द मोमेंटमध्ये निघून गेलं. विपुल काय केलंस तू हे आणि का? समीर, मला माहिती आहे तू मला कशासाठी बोलवलंयस ते. मग का वागतोयस माझ्या दीदी बरोबर असं? खूप प्रेम करते रे ती तुझ्यावर. प्लीज तिला समजून घे. मला या विषयावर कोणाच बरोबर बोलायचं नाहीये. तुला बोलावंच लागेल. इतक्या सहजासहजी तू नातं नाही तोडू शकत. एक छोट्याशा गैरसमजातून हे सगळं घडलंय. माझी दी तशी नाहीये रे. खूप डिप्रेशन मध्ये गेलीये ती. तुला काय वाटतं माझं तिच्यावर प्रेम नाहीये? पण आता बस, मला या सगळ्यातनं बाहेर पडायचंय. इतकं सोपं वाटतंय का तुला ते समीर? खरं प्रेम असं विसरता नाही येत. हे बघ माझं ऐक. एकदा तिला भेट, तिच्याशी बोल. तिची ही अवस्था मला नाही बघवत आहे. तो हे सगळं विपुलला जाऊन का नाही सांगत? समीर, तू माझ्या बहिणीला असं नाही सोडू शकत. तिला एकदा भेट, बोल तिच्याशी. तू जाऊ शकतेस. ठीक आहे. फक्त जाता जाता एकच गोष्ट सांगते की एक दिवस असा येईल की तुला खूप पश्चाताप होईल. पण कदाचित त्यावेळी वेळ निघून गेलेली असेल.
अमृता, एक मिनिट अमृता. सॉरी अमृता. मला माहिती आहे माझ्या हातून खूप मोठी घोडचूक झाली आहे. जे नाही व्हायला होतं ते झालं, पण त्याची शिक्षा तू स्वतःला का देतेस? प्लीज ऑफिसला ये. ठीक आहे, माझ्याकडे बघायचं नाही, नको बघूस, माझ्याशी बोलायचं नाही, नको बोलूस, पण ऍटलिस्ट ऑफिसला येणं बंद करू नकोस. वी ऑल मिस यू अमृता. विपुल प्लीज, मला विचार करायला थोडा वेळ दे. मला एकटीला सोड प्लीज. अमृता, मला माहिती आहे मी खरंच खूप मोठी चूक केली. मला समीरला नको सांगायला हवं होतं, पण काय करू. माझी अमृता माझ्यापासून कोणी हिरावून घेते ही कल्पनाच सहन होत नव्हती. तुझ्याबद्दल मनामध्ये जे आहे इतकी वर्ष ते नकळतपणे त्याच्या समोर व्यक्त झालं, आणि हे केवळ प्रेमापोटी केले. प्रेम प्रेम प्रेम, मला कंटाळा आला आता या शब्दाचा. अमृता, पण मी या प्रेमामुळे सगळंच गमावून बसले रे मी. तुम्ही दोघांनी तुमचा निर्णय घेऊन टाकलाय ना. एकदाही माझा विचार करावा असं वाटला नाही तुम्हाला? मी काय निर्णय घेऊ, मी काय करू आता, माझं मलाच कळत नाहीये विपुल. माझं अस्तित्वच गमावून बसले रे मी. आता काय हवं तुला माझ्याकडून, काय हवं सांग ना. सॉरी, मला आय कॅन अंडरस्टँड. ऑफिस मधले काम अडले असतील माझ्यापासून. हाऊ कॅन आय फॉरगेट. डोंट वरी, उद्यापासून ऑफिस जॉईन करेन मी विपुल सर. हॅपी? Now leave me alone. Please. मॅम, मॅम, हे काही पेपर्स आहेत. आपण नवीन मशीन घेत आहोत ना, त्याचं कोटेशन आहे. प्लीज चेक करून घ्या ना एकदा. तू चेक केलंस ना? हो, मी चेक केलं. मग ठीक आहे, घेऊन जा. मॅम, काय झालंय तुम्हाला? बऱ्याच दिवसापासून तुम्ही कोणाशी बोलत नाही आहात. मॅम, तुम्ही जेव्हा हसत खेळत राहता ना, तेव्हा छान वाटतं. मोना प्लीज, माझ्या मूडचा आणि माझ्या कामाचा काय संबंध? मी तुला याआधीही सांगितलंय, कोणाच्या असण्याने किंवा नसण्याने आयुष्यात काही फरक पडत नाही. उद्या जर मी नसले या ऑफिसमध्ये तर कोणाला काय फरक पडणार आहे ग? फरक पडतो मॅम, फरक पडतो. जेव्हा आपल्या व्यक्तीचं हसणं बंद होतं ना, तेव्हा फरक पडतो. ज्या व्यक्तीने आम्हाला उभं केलं, प्रत्येक वेळी साथ दिली, त्याच व्यक्तीचं जेव्हा बोलणं बंद होतं ना, तेव्हा फरक पडतो मॅम, फरक पडतो.
अमृता मॅम, आम्हाला तुम्ही पूर्वीच्या हव्या आहात. तुम्ही बोलत नाही आहात, त्यामुळे सर पण खूप टेन्शनमध्ये आहेत. झालं तुझं? तुला काय हवंय ते कोटेशन्स चेक करायचे आहेत ना? मी करते. तू जा इथून. गो. का फोन करतेस सारखा? समीर, माझं ऐकून घे. मी प्रेग्नेंट आहे. आपल्यात जे घडलं ना ते. अभिनंदन. विपुलला गुड न्यूज दिलीस का? काय? समीर प्लीज, काय बोलतोस तू? हे तुझं बाळ आहे. कसा विश्वास ठेवू मी? कसा विश्वास ठेवू सांग ना? हे सगळं कळल्यानंतर कसा विश्वास ठेवणार आहे मी? समीर प्लीज, तुला विश्वास ठेवावा लागेल. हे बघ, तुला पुरावा हवाय का? हा, तू एक काम कर. तू डॉक्टर अपर्णा पाठकना जाऊन भेट. त्या तुला सगळं खरं खरं सांगतील. माझे प्रेग्नन्सी रिपोर्ट्स आहेत ना त्यांच्याकडे, त्यात तुला खरं काय ते सांगतील. प्लीज ऐक माझं. तुला माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल. अरे विश्वास ठेवण्यासारखं काय राहिलंय आता? आणि मला कुठलाच पुरावा नकोय. मुळात माझा तुझ्यावरच विश्वास नाहीये. त्याला पुरावा तरी काय करणार आता? असं का म्हणतोस तू? समीर, माझं प्रेम आहे तुझ्यावर, आणि हे तुलाही माहिती आहे. मी खरंच नाही जगू शकत तुझ्याशिवाय. प्रेम असणं वेगळं आणि प्रेमात एकनिष्ठ असणं वेगळं. तू माझ्याबरोबर एकनिष्ठ राहिली नाहीस अमृता. तू एकनिष्ठ राहिली नाहीस. तुझे विपुलशी संबंध होते. मग मी कसं समजू की हे बाळ माझं आहे ते? समीर, हे बघ, मी तुला यापूर्वी सांगितलंय, ते जे काही घडलं ऍक्सिडेंट होतं. योगायोग समज हवं तर, पण त्यानंतर माझा विपुलशी काहीही संबंध नाहीये. हे बघ, मला काहीही बोलायचं नाहीये तुझ्या बरोबर. आजपासून आपला संबंध संपला. प्लीज मला कुठल्याही प्रकारे कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू नकोस. मला फोन करू नकोस. मला SMS करू नकोस. आणि माझा फोन नंबरही बदलत आहे. समीर बा, ऐकून घे माझं. समीर, हॅलो. अमृता, आपला संबंध संपला. काय करू मी आता? समीरने आमचं नातं तोडलं. तो प्रेम विसरला, वचन विसरला, सगळं विसरला. समीर, तुला कसं समजावं रे? हे बाळ तुझं आहे. नातं तोडणं इतकं सोपं असतं का? नाही, मी आता समीरची निशाणी पुसून टाकेन. आता शक्य नाहीये हे. चांगले 3.5 महिने झालेत. डॉक्टर, असं नका बोलू. मला अबॉर्शन करणं गरजेचं आहे. कसं करू सांगा ना. आणि आता जर आपण रिस्क घेतली ना, तर तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो. रिस्क घेऊ नका. आणि मलाही ते योग्य वाटत नाहीये. तुमच्या खाजगी गोष्टी बोलण्याचा अधिकार नाहीये मला. पण एक सांगते, तुम्ही तुमच्या बाळाच्या वडिलांशी नीट बोलून का नाही बघत? मला खात्री आहे नेक्स्ट टाइम तुम्ही दोघं जोडीने येणार म्हणून. या. नक्की. पुढच्या ट्रीटमेंटसाठी या. थँक्यू. निघू मी? या. अमृता, काय झालं? मला तू इथे का बोलवलंस? विपुल, आय एम प्रेग्नेंट. तुझं बाळ वाढतंय माझ्या पोटात. काय?
अमृता, काय गुड न्यूज दिलीस तू मला, आणि ते सुद्धा अशा पवित्र ठिकाणी. कधी कळलं तुला? कळलं आधीच होतं, पण हिंमत होत नव्हती तुला सांगायची. पण सांगण्याशिवाय काही पर्यायी नव्हता ना. इट्स ओके. गुड यू टोल्ड मी, नाही तर मला हे कळलंच नसतं. अगं सांगायचंच ना आधी. एनिवे, आता तुझी जबाबदारी वाढली. तुला आपल्या होणाऱ्या बाळाची काळजी घ्यायची आणि मला त्याच्या होणाऱ्या आईची. विपुल, माझ्या आयुष्यात जे काही घडलं तो एक भूतकाळ होता. आय नो. आता तुझ्यासोबत मला एका नव्या आयुष्याची सुरुवात करायची. तू सांगशील तेव्हा लग्न करायला मी तयार आहे. मी सुद्धा तितकाच आतुर आहे अमृता. आजच तुझ्या आईला भेटायला येतो. आय मीन माझ्या सासूबाईंना. अशा गुड न्यूजच्या वेळेस मला ऑफिसला जावं असं वाटत नाहीये, पण जायला हवं. निघे, ऑफिसला येतेस ना? नाही, मी घरी गेले तर चालेल का? तसं नाही, पण आता आयुष्यभर कंपनी सांभाळायची आहे. ओके, मी सोडतो तुला. तू तुम्ही दोघी जरा बाहेर जा. चल. कोण तू? मी समीर, तुझा समीर. तो समीर तर केव्हाच मेला. त्याचं माझ्यावरचं प्रेम जेव्हा संपलं ना तेव्हा मेला तो. माझ्याशी नातं तोडण्यासाठी त्याने स्वतःचा नंबर चेंज केला ना तेव्हा मेला तो माझ्यासाठी. मग तू कोण आहेस? I'm sorry अमृता. मला माझी चूक कळली. मी डॉक्टर अपूर्णांना भेटलो. माझी खात्री झाली आहे तुझ्या पोटात जे बाळ आहे ते माझंच आहे, आपलं बाळ. चल, आपण आत्ताच्या आता लग्न करूया. चल चल अमृता, माझं खूप प्रेम आहे ग तुझ्यावर. नाही रे समीर, तुझ्यासारख्या पळपुट्या माणसाच्या तोंडी प्रेमाची भाषा नाही शोभत. अरे तुझा तर विश्वासही नाहीये तुझ्या प्रेमावर. माझ्या पोटात वाढणारं बाळ तुझं आहे हे सिद्ध करण्यासाठी तुला पुराव्याची गरज लागली. असं नाही रे होत प्रेम समीर. त्यासाठी विश्वासाचा धागा मजबूत असावा लागतो. तू तर कायम नाटक करत आलास प्रेमाचं. एक नंबरचा ड्रामेबाज माणूस आहेस तू. तुला खरं प्रेम कधी कळलंच नाही रे. बोल ना, तू बोल, वाटेल ते बोल. मार मला पण प्लीज मला सोडून जाऊ नकोस. प्लीज, मी नाही जगू शकत का तुझ्याशिवाय. प्लीज सोडून नकोस. आयुष्यात एकच मोठी चूक झाली, ती म्हणजे
मी माझ्या अमृताला कधी समजूच शकलो नाही. अमृता, माझं खरंच प्रेम आहे ग. प्रेम म्हणजे टाइमपास वाटला तुला? स्वतःचं काम साधायचं आणि मोकळं व्हायचं. एक शब्दही बोलू नकोस. रिअल लाईफ म्हणजे नाटक नसतं समीर. खरं प्रेम माझं विपुल माझ्यावर करतो. तुला माहितीये, माझ्या पोटात वाढणारं बाळ तुझं आहे हे त्याला माहितही नव्हतं आणि कदाचित आयुष्यभर कळणारही नाही त्याला. असंच स्वतःचं बाळ समजून तो वाढवेल. खरंच खूप भोळा आहे तो. इतकं प्रेम करतो ना माझ्यावर. तू जा इथून समीर. तू का आलायस? तू जा. ऐक ना, मला खरंच पश्चाताप होतोय ग. ऐक ना, ऐक, मला खरंच पश्चाताप होतोय. हे पश्चातापाचं ओझं घेऊन मी नाही जगू शकत. मला एकदा माफ कर समीर. तू माफ कर मला. तू का आलायस इथे? हे बघ, तू प्लीज इथून निघून जा. मला अजून नाटकं नको आहेत माझ्या आयुष्यात. तू का समजून घेऊ शकत नाहीयेस मला? तू समजून घे मला समीर. मला एकटीला सोडून जाताना काही वाटलं नाही आणि आता आलायस. तू जा इथून समीर. जस्ट गेट लो. समीर, सोड माझा हात. हात सोड तिचा. तुझी हिंमत कशी झाली तिचा हात पकडण्याची? जेव्हा हिला तुझ्या आधाराची गरज होती, ज्याच्यावर हिनं मनापासून प्रेम केलं, तेव्हा त्याची तिला आयुष्यभराची साथ हवी होती, तेव्हा तू तुझ्या जबाबदारीतून मुक्त झालास. झिडकारलंस तिला, निराधार केलंस. मग आता हात पकडतोयस. विपुल. हो अमृता, मला सगळं माहिती आहे. पण तुला काय वाटलं? अमृताच्या पोटात वाढणारं बाळ मला माहित नाही कोणाचं आहे ते. आज जर तू इथे आला नसतास तर अमृतापासून ही गोष्ट कायमची लपली असते की मला हे सगळं माहिती आहे म्हणून. विपुल, म्हणजे तुला सगळं आणि मी पाहिलं समीर. हाय माझा विपुल. याला म्हणतात प्रेम. आणि तू का थांबलायस इथे? तू जा इथून. जाताना एवढंच सांगतो, तुला मी खूप मोठा सुपरस्टार झालेला बघायचं होतं ना. होईन, सुपरस्टार होईन, खूप मोठा सुपरस्टार होईन. पण माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचा विचारही करू शकत नाही. थांब. एकटा कुठे चाललास? अमृताला पण घेऊन जा की बरोबर. काय चुकीचं बोललो का? हा, ये बात. आग तो दोनों तरफ लगी है. तुझ्या डोळ्यातले अश्रू, तुला झालेला पश्चाताप हे स्पष्ट सांगते की तुला तुझी चूक कळून आली आहे. मग असं असताना तुमच्या दोघांमध्ये मी येणं म्हणजे त्याला काय म्हणतात, कबाब में हड्डी, ते कशाला पाहिजे? हो की नाही? अमृताने फक्त तुझ्यावर प्रेम केलंय. तूच तिचा जो काही आहेस तो राजकुमार. मी प्रेम केलं तिच्यावर, ठीक आहे, पण ती माझी कधीच नव्हती. आणि माझ्या बिट्टूच्या मनात, तिच्या काळजात, तिच्या हृदयात फक्त आणि फक्त समीरच होता. आहे, विपुल कुठेच नव्हता. तिने फक्त तुझ्यावर प्रेम केले समीर. माझ्याबरोबर प्रेम फक्त
एक तडजोड होती, समझोता होता, आणि अशा पद्धतीचं प्रेम करून लग्न करणं विपुलला मान्य नाही. विपुलवर जर कोण प्रेम करणार असेल तर त्या व्यक्तीने सुद्धा तेवढंच प्रेम केलं पाहिजे जे मला हिच्यात दिसलं नाही. ती फक्त तुझ्यावर प्रेम करते समीर. या अमृतावरती प्रेम केलं, पण प्रेम काय असतं ना ते तू मला शिकवलंस. प्रेम म्हणजे त्याग, त्याग म्हणजेच प्रेम. तू सांगितलंस. विपुल, हे प्रेम मैत्री या सगळ्याची व्याख्याच बदलून टाकलीस रे तू. खरंच देव माणूस आहेस तू. विपुल, मी काय बोल. माझी बिट्टू मला रडलेली कधी बघवत नाही माहिती ना. तुझ्यासाठी काय पण हे काय पुढच्या जन्मी बघू. आणि याला ना मी जवळ पण उभा नाही करणार. आणि तू काय असं लांब उभा आहेस इकडे. हात दे की. तुमच्या ड्रामामध्ये कसं बोलता तुम्ही. ये बा. आता जर रडणं थांबवशील का. हस की. जे पाहिजे होतं ते मिळालं तुला. फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेटसाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा.